महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ऐन उन्हाळ्यात कुनघाडा रई येथील नागरिक अंधारात विद्युत डीपी जळाल्याने 5 दिवसांपासून विजेचा लपंडाव। महावितरणच्या संत कारभारावर ग्रामस्थांचा तीव्र संताप। नवीन डीपी बसवण्याची मागणी। चारमोशी तालुक्यातील कुनघाडा रई येथे गेल्या 5 दिवसांपासून विजेचा मोठा लपंडाव सुरू असून ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। गावातील विद्युत पुरवठा करणारी मुख्य डीपी रोहित्र जळाल्यामुळे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून महावितरण कंपनीच्या संत आणि उदासीन कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। सध्या मे महिना संपत आला तरी उन्हाचा पारा कमालीचा वाढलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती असताना कुनघाडा रई येथील विद्युत पुरवठा करणारी मुख्य डीपी अचानक जळाली। परिणामी गावातील बहुतांश भागाचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे। आधीच घामाच्या धारा आणि त्यात वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत। 5 दिवसांपासून वीज नसल्यामुळे गावातील लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे प्रचंड हाल होत आहेत। पंखे, कूलर बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना उकाड्यामुळे झोपणेही कठीण झाले आहे। त्यातच विजेअभावी रात्रीच्या वेळी ढासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून अंधाराचा फायदा घेऊन सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या कुनघाडा येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ नवीन डीपी बसवून गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची आग्रही मागणी केली आहे। आता महावितरण यावर कधी कारवाई करते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, चारमोशी व गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।